त्यांना झाडं म्हणजे बाळं वाटतात. म्हणजे मला आठवतं की वृक्ष संमेलन पहिलं आपण बीडला घेतलं होतं, तेव्हा ते म्हटलं होतं की ह्या माझ्या मुली इकडे दिल्या, तुम्ही नीट सांभाळा त्याला, अशा अर्थानं ते विचार करतात, अभ्यास करतात. आणि मला म्हणजे ह्यांनी विचारलं होतं हा कार्यक्रम, सांगितलं होतं कारण का मी तो सांगलीचा प्रोग्राम घेतला त्यामुळे पळापळ उशीर वगैरे झाला. पण एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्यांचा हक्क आहे की ज्यांची खरंच बीज तुला झाली पाहिजे आणि दरवर्षी व्हायला पाहिजे यांची बीज तुला, कारण त्यांना त्यानिमित्तानं सगळ्या बिया मिळतात याचाच आनंद आहे. मगाशी तुला म्हणजे चला त्यानिमित्तानं एवढ्या बिया आल्या तर त्या बियांचं त्यांचे विचार म्हणजे काय, ह्या बियांना पण उगवायचं आहे. त्यांच्याकडून मी संकल्पना ऐकली होती की जी पावसाळ्यात आता जी छोटी छोटी रोपं असतात ना, ती अनाथ बाळ आहे, त्यांचा कोणीतरी विचार करतो का, हा विचारच मला इतका भारी वाटला होता. म्हणून त्या सातारा जिल्ह्यात जातात, कुठल्या गावाचं नाव आठवलं मला, तिथलं आम्ही ती एका रस्त्याची 500 झाडं ही होती, त्याची अनाथ झाडांचा आश्रम म्हणजे झाड आश्रम असा एक नवीन शब्द त्यामुळे मिळाला. आणि त्यानिमित्तानं असं म्हणजे मला वैयक्तिक पर्सनल मी ते सांगतो, मला नेट वरून बघतो माझं डोकं फिरतं. म्हणजे कसं की त्यांची बीज तुला आहे तर त्यांचेच फोटो असावे, त्यांचंच महत्त्व असावं. म्हणून मी ज्यांना सांगतो की मला नीट किती वर्ष साध्या माणसासारखं वागवा मला. तर त्यांचे विचार, त्यांचं बोलणं, त्यांचे आणि ते बोलले पण नाही जास्त. खरं तर तिकडे जाऊन सगळं बघितलं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी फॉलो करायला पाहिजे. तुम्ही आलेले सगळे जणांना मी त्यांना विनंती करेन की त्यांच्या एकदा देवरेला भेट द्या. त्यांनी ज्या पद्धतीने काम केले तसं करा. प्रत्येकानं आईचा रूम फेडायचा असेल, 400 पिढ्यांचे त्यांना रूम फेडायचं, आपल्याला एका आईचा रूम फेडता येत नाही. आणि असं विचार त्यांचे की 400 पिढ्यांचे आपल्याला रूम फेडायचे आणि त्यासाठी आयुष्यभर झाडं लावायचे. तर मला असं वाटतं की तुमचे विचार घेऊन तुम्ही आता एकटे नाही समजू, आम्ही महाराष्ट्रातले सगळेजण जे आलेत ते केवळ प्रेमापोटी आलेत आणि अशा खूप देवऱ्या आम्ही उभ्या करू. खूप तुमच्यासारखी बिया समाजात चांगल्या जिथं मोकळी जागा मिळेल, जमीन मिळेल तिथं आम्ही लावू आणि अशी वृक्ष संमेलन, वृक्ष जागर असे कार्यक्रम करू. सुहास वायगंणकर, मोरे ही जी माणसं ना, सुहास वायगंणकर हा त्यातलाच माणूस आहे, अगदी वेडा आहे, त्याला पण काही कळत नाही. म्हणजे ही कशी माणसं आहेत ना, यांना कुठली बक्षिसं नको, यांना कुठे पैसे नको,